राजेंद्र शिंदे यांच्याप्रमाणे कॉर्पोरेट कंपन्यांनी गावांचा विकास करावा. चंद्रकांत दळवी. भविष्यात निमगाव वाघा आदर्श गाव होणार. पीआरएम सॉफ्ट सोल्युशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी गावात स्वखर्चानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. निमगाव वाघा गाव आता कॉर्पोरेट गाव म्हणून पुढे येत आहे. थोड्याच दिवसात राळेगण सिद्धी हिवरे बाजार नंतर निमगाव वाघा हे आदर्श गावाच्या विकासाचं मॉडेल म्हणून पुढे येईल. त्यांनी गावात स्वखर्चातून सुमारे 10 कोटी रुपयांची कामं केली आहेत. इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही शिंदे यांचा आदर्श घेऊन गावाशी नाळ जोडली तर ग्रामीण भागाच्या विकास कामाला मदत होईल, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी केलंय. पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे 7 कोटी रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जर आपण पाहिलं की जिल्हा परिषदच्या शाळा पूर्ण देशामध्ये जरी आपण पाहिलं तर शाळा काय असतात जीर्ण झालेल्या शाळा आणि शासन जेवढ्या प्रकारे प्रयत्न करतं ते त्या पद्धतीने प्रयत्न करतायत. म्हणजे जे तुम्ही आता काही रिसेंटली पाहिलं असेल की शाळेखाली किंवा काहीतरी राजस्थानमध्ये अशी काही घटना घडली त्यामुळे छोटे छोटे मुलं दबले गेले होते, शाळेत जीर्ण झालेल्या अवस्थेत. सगळ्याच ठिकाणी शासन प्रयत्न करू शकत नाही, पण अशा ठिकाणी जर कॉर्पोरेट जे जग आहे आणि आपल्याला एक मनातून इच्छा असली पाहिजे की अशा छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना. विशेष म्हणजे प्रायव्हेट शाळा खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण जर आपण शासकीय शाळा जर पाहिल्या तर त्यांची दुरावस्था आहे. आज आम्ही एक असं हे दाखवून दिलं आहे की किती चांगल्या प्रमाणात एक मराठी शाळा, जिल्हा परिषदची आपली मराठी शाळा ही उभा राहू शकते. आणि त्याचंच हे उदाहरण म्हणजे हे दाखवायचं आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये की एक उद्योजक अशा गोष्टी करू शकतो. तर प्रत्येक गावात एक एक उद्योजक आहे, तर प्रत्येक गाव वर आणायला आणि तिथलं जे विकास करायला हा खूप मोठा सहभाग याच्यातून तयार होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये खूप अशाच पद्धतीने काही उद्योजकांनी गाव बनवण्यासाठी कंपनी IT कंपनी आता फोन केलेला आहे. बाप तसंच काय बाप नावाचं तसं आपलं काही मानस माझा मानस तर आहेच. कारण काय होतं पहा, आपण किती जरी नाही म्हटलं तरी आपल्याकडे IT कंपनी येणं, आता तुम्ही जर पाहिलं की आपल्याकडे IT कंपनी येणार अशा खूप साऱ्या कंपन्या येतात आणि खूप साऱ्या बंद होतात की ज्या डेटा एंट्री करून घेतात, हे करतात ते करतात. पण खऱ्या खुऱ्यात कंपन्या येण्यासाठी आपल्याला तसं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. आणि ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे जसं की आता एखादा उद्योजक इथे आला तर उद्योजकाच्या मिनिमम गोष्टी काय असतात. जर तुम्हाला उद्योजक हा पूर्ण फक्त जिल्ह्यासाठी नसतो, तो पूर्ण भारतासाठी असतो किंवा देशाच्या बाहेर काम करण्यासाठी. जर त्याला काही युनिट्स इथं टाकायचे असतील तर त्या प्रकारच्या सुविधा तुमच्या इथं असणं गरजेचं आहे. त्याला ते प्रोटेक्शन मिळणं असणं गरजेचं आहे. त्याला मिळणारं प्रोटेक्शन हे फक्त दिखाव्यासाठी नसतं. म्हणजे आता काही ठिकाणी असं हे आलं की शोसाठी सगळ्या गोष्टी केल्या जातात, पब्लिसिटीसाठी. उद्योजकाला ह्या गोष्टीची केलं प्रोटेक्शन मीन्स कुठल्याही प्रकारची भीती नाही राहिली पाहिजे. म्हणजे म्हणतात ना इकडच्या कंपन्या बंद पडल्या चालल्या, हे गोष्टी होतात त्या गोष्टी होतात. जर सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांनी राजकीय नेत्यांनी किंवा सगळ्यांनी जर आपल्याला असं सहकार्य केलं आणि तेच त्यांच्यामध्ये खूप पॉवर आहे की त्या गोष्टी ते कंट्रोल करू शकतात. लोकल लेवलचा काही जे काही त्रास होणार आहे तो कमी करू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं एक IT स्ट्रक्चर म्हणावा. किंवा या नगर जिल्ह्यात एवढा मोठा नगर जिल्हा आहे, या नगर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. मग आपण का मायग्रेट होतो पुणे मुंबईसाठी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये. जर आपण आपला जिल्हा जर इतर जिल्हे पाहिले तर आता ते खूप विकसित होतात. म्हणजे जसं की संभाजीनगर वगैरे आहे तर हे आपल्या पाठीमागून पुढे चाललेले आहे. मग आपल्या नगरसाठी काय, नाशिक आहे, हे सगळे पुढे चालत, मग नगरमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर आणि आता मला सांगायला हरकत नाही की मला सगळ्यांची साथ आहे. म्हणजे इथले जेवढे काही पॉलिटिकली असतील किंवा हे असतील या सगळ्या लोकांचं सगळ्या बाजूनी सहकार्य आहे. म्हणजे असं कुठलं नाही की मला काही त्रास आहे किंवा ह्या गोष्टी. पण ॲडिशनल तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायचं झालं तर सगळ्यांना एकत्र येऊन जर इथं IT स्ट्रक्चर उभं राहिलं तर इथला रोजगार जो मायग्रेट होतो आहे की पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तिथं हे करू शकतो. एक कंपनी किंवा एक उद्योजक एकाच ठिकाणी IT कंपनी जरी टाकली मी किंवा काही केलं तर मिनिमम किती लोकांना तुम्हाला रोजगार देऊ शकतो. पण त्यांचा जर समूह इथं आला तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला रोजगार मिळणार आहे आणि स्टॅबिलिटी मिळणार. म्हणजे एक मुलगा जर इथून पुण्याला जातो तर त्याचं घरदार सोडतो, आईवडिलांना सोडतो, म्हणजे ते एजेड असो किंवा चांगल्या याच्यातले असो, पण तो
सोडलं जातच ना, त्याला घर सोडलं जातं आणि तिथं जाऊन घेतो आयुष्यात काय घेतो, फक्त एक फ्लॅट घेतो, त्याचे EMI चालू असतात. आणि काय होतं, कालांतराने कधी काही प्रॉब्लेम आले किंवा काही आले तर मग त्याला ते सोडून पुन्हा इकडे यावं लागतं, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा काही उपयोग होत नाही होत. म्हणून मला असं वाटतं की जसं आम्ही यायला तयारी दाखवतो तसं इकडनं एक तयारी असली पाहिजे की तुम्ही या आणि तुम्हाला लाईफ टाईमसाठी आम्ही शुअरिटी देऊ, लाईफ टाईमसाठी. कारण काय होतं, एखादा बिझनेस चालू केला म्हणजे मी माझ्या मनातलं सांगतो की एखादा बिझनेस चालू केला तो बिचारा तिथं सगळं काही कष्ट करतो, सगळं प्रयत्न लावतो, त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं, सगळं उभा केलं आणि त्याच्यानंतर जर त्याला त्रास चालू झाला कुठल्याही गोष्टीचा किंवा लोकल काही छोट्या छोट्या गोष्टीचा, तर मग काय होतं, त्याला वाइंड अप करावं लागतं त्या गोष्टी. आणि मग याच्यामुळे होत आहे काय की तुमची जी बेरोजगारी आहे ते वाढणारच आहे. म्हणून सगळ्यांचं सहकार्य होणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने उद्योजकाचंही काम असं असतं की सस्टेनेबल जॉब देणं गरजेचं आहे. म्हणजे जरी काही मंदी वगैरे आली तर याचं प्रोव्हिजन त्यांनी अगोदरच करून घेतलं पाहिजे की अशा गोष्टी येतात तर स्टेबल जॉब, सस्टेनेबल जॉब म्हणतो, अशा गोष्टी व्हायला पाहिजे. आम्ही जर या निमित्ताने काय तर त्यांना साहेब पहा की आता AI टेक्नॉलॉजी खूप जोराने हे करते. जसं कॉम्प्युटर आल्यानंतर त्याला खूप सारे वर्ष लागली यायला, बरोबर आहे. आणि लोकांचा निगेटिव्ह थॉट होता की कॉम्प्युटर आले म्हणजे जॉब जाणार, पण जॉब गेले का नाही, तर जॉब क्रिएट झाले नव्या पद्धतीने. तसंच AI आलंय म्हणजे आपल्याकडे एक निगेटिव्ह आली का सगळं काम रोबोटिक होणार, हे होणार ते होणार, असं माझ्या मते तरी शक्यता खूप कमी आहे. जो माणूस स्वतःला अपग्रेड नाही करणार, जसं की एखादा न शिकलेला, कॉम्प्युटर न शिकलेला माणूस आणि शिकलेला माणूस हा फरक होता, त्याच पद्धतीने AI शिकलेला माणूस आणि साधा कॉम्प्युटरचा माणूस हा माझ्या मते असणार आहे. तसा तज्ज्ञवाले खूप लोक आहेत, त्यांचं मत वेगळं आहे. पण AI शिकलेला माणूस की जी काही पिढी आहे आपली, जी मुलं आहेत, यांना जर आत्ताच आपण अपग्रेड केलं, तर ते बाजारपेठेमध्ये, जगाच्या याच्यामध्ये तेवढंच आपल्या देशामध्ये देशाच्या विकासासाठी योगदान देतील. कारण जर तुम्ही आता सुरुवात नाही केली आणि लास्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांना ह्या गोष्टी मिळत गेल्या तर तोपर्यंतची संख्या खूप वाढलेली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, AI हे फक्त सॉफ्टवेअर म्हणजे IT क्षेत्रात नसून तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये वापरू शकता, सिव्हिलमध्ये वापरू शकता, प्रत्येक सेक्टरमध्ये AI लागणार आहे, प्रत्येक सेक्टरमध्ये. म्हणून आपला जो संकुचित विचार आहे किंवा खूप सारे क्लिप्स व्हायरल होतात, हे जाणार, ते जाणार, हे जाणार, मला असं वाटतं स्वतःला अपग्रेड जर आपण केलं तर जॉब जाणार नाही, तर एक आपल्या देशाला एक वेगळी नवी दिशा दिसेल. कारण आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस तयार होतील. आज जगाला आपण रिसोर्स पुरवतोय सॉफ्टवेअरचे, बरोबर आहे, मग आपण AIचे रिसोर्स का नाही पुरवू शकत? मग हेच मुलं जर अपग्रेड झाले तर आपल्या देशाला नक्कीच, कारण जर हे शिकलं नाही तर आपण कुठेतरी बॅकडेटेड असणार, इतर देश आपल्या पुढे जातील. मग आपण आपल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये फील्डमध्येच मला वाटतं AIचं नॉलेज किंवा AIचं ट्रेनिंग किंवा AIचं शिक्षण हे देणं गरजेचं आहे. मी माझ्या शाळेमध्ये हे चालू करतोय वेगवेगळ्या प्रकारचं, आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला दिसतील काही दिवसात. यावेळी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नंदुरबार येथील उपवन संरक्षक संतोष तस्ते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, संध्या गायकवाड, तहसीलदार संजय शिंदे, सहाय्यक लेखाधिकारी रमेश कासार, PRMच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सुमन कुरेल, मुख्य रणनीती अधिकारी नितीन भराडिया, जनसंपर्क अधिकारी तबाजी कापसे, सरपंच उज्ज्वला कापसे, उपसरपंच किरण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजेंद्र शिंदे यांच्या आई शालन काशीनाथ शिंदे, पत्नी सुनीता शिंदे यांचा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की निमगाव वाघा गावात 12 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावणारे हे देशातील एकमेव गाव आहे. पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार यांनी लोकसहभागातून गावांचा विकास केलाय. शिंदे यांनी स्वखर्चातून शाळेचा आणि गावाचा विकास केला. मी स्वतः निढळा, जिल्हा सातारा इथं प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आणि सेवा निवृत्तीनंतर गावाचा विकास करतोय. नगर झेडपीचे CO आनंद भंडारी हे आळेफाटा, जिल्हा पुणे इथं गावात विकास कामं करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. निमगाव वाघा गावामध्ये जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेसाठी नवीन इमारत ही अतिशय भव्य स्वरूपामध्ये बांधलेली आहे. आणि या कामासाठी PRM कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन
राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला. राजेंद्र शिंदे हे निमगाव वाघाचेच सुपुत्र आहेत, भूमिपुत्र आहेत. फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गावामधून पुढं जाऊन मोठे झालेले उद्योजक, किती उद्योजक आपल्या गावाकडे माघारी वळून बघतात, हा प्रश्न आहे. आणि यासाठी राजेंद्र शिंदे यांचं हे उदाहरण सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे. त्यांनी स्वतः निमगाव वाघा गावामध्ये हा जो काही प्राथमिक शाळेचा जो परिसर आहे, त्या पूर्ण परिसराचा अतिशय सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे. अतिशय सुंदर इमारतीचे डिझाईन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनेल, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये खरी फळ्याच्या ऐवजी स्मार्ट टीव्ही या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. यामुळं भविष्यामध्ये निमगाव वाघामधील मराठी शाळेचा, विशेषतः पहिली ते चौथीच्या वर्गातल्या शाळांचा दर्जा अतिशय उत्कृष्टपणे वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. श्री राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकारातूनच नवनाथ विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने इथे जे नवनाथ विद्यालय आहे, त्या विद्यालयाच्या विकासासाठी सुद्धा राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर प्रकारची नवनाथ विद्यालयाची इमारत सुद्धा बांधलेली आहे. अशा पद्धतीने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या PRM कंपनीच्या CSR फंडामधून आणि स्वतःच्या निधीमधून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि गावाच्या विकासाची अनेक कामं इथे त्यांनी केलेली आहेत. राजेंद्र शिंदे यांचा हा एक पॅटर्न आहे, विकासाचा पॅटर्न, एक वेगळा पॅटर्न या निमित्तानं ग्रामविकासामध्ये दिसून आला. तो सुद्धा इतरत्र पसरला जावा आणि प्रत्येक उद्योजकानं आपापल्या गावामध्ये निमगाव वाघाच्या पद्धतीनं, राजेंद्र शिंदे यांच्या पद्धतीनं त्यांच्या गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान द्यावं, अशा प्रकारचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो. आनंद भंडारी म्हणाले, राजेंद्र शिंदे यांचं काम दीपस्तंभासारखं आहे. शिंदे यांनी शाळा तसंच गावातील विकासासाठी कौतुकास्पद काम केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आपण त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या 650 शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. निमगाव वाघा हे गाव आता आदर्श गाव म्हणून पुढे येण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोपटराव पवार म्हणाले की भविष्यकालीन संकटाचा विचार करून पुढील 25 वर्षातील शिक्षणाचं धोरण बदलावं लागणार आहे. मानवी जीवन संकटात आल्यामुळं पर्यावरणीय आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण पद्धती अंगीकारावी लागणार आहे. आनंदी जीवनासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. ज्ञान मंदिराला आध्यात्मिक मंदिराची गरज आहे. म्हणजे CSR फंडाचा मूळ उद्देशच आहे, जी कामं सरकारी व्यवस्थेतून होऊ शकत नाही ते CSRच्या माध्यमातून व्हावेत. म्हणून त्यासाठी CSR फंडातून म्हणजे राजेंद्र शिंदे साहेबांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून निमगाव वाघा या आपल्या स्वतःच्या गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 5 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर केलेले आणि यातून सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं निश्चितपणे दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील. कारण जिल्हा परिषदेची शाळा ही ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी असेल. म्हणून निमगाव वाघामध्ये ज्या प्रकारची शाळा झाली, ही जर प्रत्येक उद्योगपतींनी आपण घेतलेल्या दत्तक गावात याच पद्धतीने केली तर सर्वसामान्य गरिबाची मुलं चांगल्या प्रकारे उद्याच्या स्पर्धेमध्ये गुणवत्तादायी शिक्षण घेऊन टिकू शकतील. एकंदरीत राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे. अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे चांगला, परंतु जिल्ह्यामध्ये पावसाची एवढी कमतरता दिसून येते. काय खरं म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या आपण विकासाच्या नावाखाली जे निसर्गाचं आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं जे शोषण केलेलं आहे, त्याचा परिणाम संपूर्ण जगभर या तापमान बदलापासून दिसतो. 59 4 दिवसात पडणारा पाऊस 39 40 दिवसात आला, 28 दिवसात या वर्षी अवघ्या 16 दिवसात पडला. आणि तोही अशा पद्धतीने काही ठिकाणी अजून पेर सुद्धा नाही खरीपाची,
आणि काही विदर्भ कोकण हे पाहिलं तर अतिवृष्टी आहे. म्हणजे उद्याच्या 25 वर्षाचं आत्ताच या तापमान बदलाचं जर उत्तर आपण चांगलं व्यवस्थापन करून दिलं नाही तर उद्याची शेती आणि शेतकरी, आज एक शेतकरी आत्महत्या करतोय आजपर्यंत, उद्याच्या भविष्यात गावचं गावं यासाठी मानसिकता तयार करतील. हा सर्वात मोठा धोका हा भारतीय शेतीच्या समोर आहे आणि त्या दृष्टीने शेती आणि शेतीपुढचं आव्हानं जे आहेत त्याचं नियोजन करण्याची नितांत गरज आहे. एकंदरीत पावसाची कमतरता आहे, पिकांना यामध्ये कितपत नुकसान होईल, रोगराई वाढेल किंवा कसं वाटेल? हे काय तापमान बदलामुळे हेच आहे की आपण पाहतो टेम्परेचर वाढलं नेहमीपेक्षा, तरी सुप्त अवस्थेत येईल. काही जीवाणू ऊर्जित अवस्थेत येतात, काही ऊर्जितच्या सुप्त मध्ये जातात आणि आज जे पिकामध्ये गॅप पडतोय तर खरीप पडला आणि 2 महिने पाऊसच झाला नाही, त्यामुळे खरीपाची पिकं गेली. तर त्या दृष्टीने आपण जो प्रयत्न तर मला असं वाटतं की जो गॅप पडतोय पावसामध्ये तो गॅप भरून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. कारण खरीपात जे झालं तेच आता रब्बीमध्ये होऊ शकतंय. म्हणून कमी कालखंडात जसं पूर्वी 27 नक्षत्राच्या आधारे आपलं पर्जन्यमान आणि पीक पद्धती ही गुंपलेली होती, परंतु आता तापमान बदलामुळं नक्षत्रामध्ये सुद्धा वेळी अवेळी त्याचं आगमन व्हायला लागलंय आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर जी आपली पीक पद्धती डिझाईन झाली होती ही आता संकटात आलेली आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो त्याला थोडस एकंदरीत सध्या राज्यामध्ये कीर्तनकार आणि राजकीय असे एक वाद चालू झालेला आहे. कीर्तनकारांनी राजकारणामध्ये कितपत इन्व्हॉल्वमेंट व्हावी असं वाटतं आणि एका ज्येष्ठ नेत्यावर टीका टिप्पणी करावी कीर्तनकारांनी, हे कितपर्यंत योग्य आहे? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्राची वारकरी परंपरा जी राष्ट्र धर्म निर्माण करणारी आहे. 12 बलुतेदार 18 पकड जाती हा वारकरी परंपरेतला आहे आणि माऊली ज्ञानोबापासून तुकोबारायांपासून नाथांपासून सावता महाराजांपर्यंत किंवा शेख मोहम्मद बाबांपर्यंत या संतांनी समाज एक संघ ठेवून समाज यातल्या दुःख सुख यामध्ये कीर्तन रूपी सेवा ही गावोगावी दिलेली. मला असं वाटतं की वारकरी परंपरेने आपला वारकरी परंपरेचा जो इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणे वाटचाल करणं हे अपेक्षित आहे. शेवटी वारकरी परंपरा आणि त्याचं पाठबळ शेवटी राजकीय पाठबळ आणि वारकरी परंपरा एका राष्ट्र आणि समाज निर्मितीच्या विचारधारेवर पुढे चालली पाहिजे. परंतु कीर्तनकारांनी नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी वितंडवादात मी जात नाही, मलाही माहिती. राजेंद्र शिंदे म्हणाले, पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्स कंपनीमधील सहकाऱ्यांच्या योगदानातून ही वास्तू उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात आर नावाचा शब्द ठेवायचा नाही, संघर्षातून जीवन घडतं असं त्यांनी सांगितलं. शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले की राजेंद्र शिंदे यांच्या दातृत्वामधून निमगाव वाघा इथं राज्यातील भव्य दिव्य अशी पहिलीच शाळा उभी राहिली आहे. जिल्ह्यात लोकसहभागातून सुमारे 63 कोटी रुपये खर्च झाल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक नगर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक भरत पाटील आणि सहाय्यक लेखा अधिकारी रमेश कासार यांनी केलं, तर आभार गोकुळ जाधव यांनी मानले. रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.